गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी नेहमीप्रमाणे ग्रीन टी घेतलेला आहे आणि माझ्या रोज एका नवीन दिवसाची सुरुवात मी ग्रीन टीने करते. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की तुम्हालाही माहिती आहे की ना मी सोमवार आणि मंगळवार हे 2 दिवस मी व्हिडिओ पोस्ट नव्हता केला. त्याचं कारण म्हणजे असं की तुम्हालाही माहिती आहे बाहेर खूप थंडी चालू आहे आणि त्या थंडीमध्ये या 2 दिवसामध्ये मला आणि नॅश आम्हा दोघांनाही म्हणजे हलकासा ताप, सर्दी, खोकला होता. त्याच्यामुळे दोघांनाही होता असं आहे आणि त्यामुळे मी आणि त्याच्या आम्ही दोघांनीही सोमवार आणि मंगळवार 2 दिवस आम्ही आराम केला. त्यामुळे मी कुठलाच व्हिडिओ 2 दिवस पोस्ट नव्हता केला. तर मी लिटरली संडेला मी जो व्हिडिओ शूट केला होता तो मी बुधवारी पोस्ट केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की मी जवळजवळ 2 दिवसानंतर व्हिडिओ शूट करते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईस, आज आहे बुधवार आणि आज तुम्हाला माहिती आहे आज आहे संकष्टी चतुर्थी. तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही बघितलं असेल माझी पूजा वगैरे झालेली आहे. तर मला आता प्रसाद करायचा आहे आणि तुम्हालाही माहिती आहे गणपती बाप्पांना लाडू आणि मोदक खूप आवडतात. तर मी आज लाडू करणार आहे, अगदी पौष्टिक असे लाडू करणार आहेत. तर तुम्हीसुद्धा अगदी झटपट अशा पद्धतीने आणि अगदी अर्ध्या तासामध्ये हा प्रसाद तयार होणार आहे. हे जे लाडू आहेत अगदी अर्ध्या तासामध्ये हे लाडू तयार होणार आहेत. तर तुम्ही प्रसादासाठी तुम्ही अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही अगदी झटपट अशा पद्धतीने असा प्रसाद करू शकतात. आता मी पटापट जाते किचनमध्ये आणि प्रसाद करायला सुरुवात करते. आणि आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. आज मी थोडी लवकरच उठलेली आहे कारण आज मला खूप सारी कामं आहेत. आता पटापट आपण किचनमध्ये जाऊन प्रसाद करायला सुरुवात करूया. तर लाडू तयार करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. मी 1 वाटी भरून मखाणे घेतलेले आहेत, 1 वाटी भरून मी कुरमुरा घेतलेला आहे, इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. तर ड्रायफ्रूटमध्ये तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही ड्रायफ्रूट घ्या. इथे मी तूप घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे सुद्धा एका पेल्यामध्ये तूप घेतलेलं आहे. तर इथे मी 2 भागांमध्ये तूप घेतलेलं आहे, ते तुम्हाला मी नंतर सांगेल. तर इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. तर इथे आधी आपल्याला 1 चमचा तूप ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये हे जे मखाणे आहेत हे मखाणे छान मस्त आपल्याला या तुपामध्ये छान फ्राय करायचे आहेत. मंद गॅसवरती आपल्याला अगदी 10 मिनटं हे मखाणे छान मस्त फ्राय करायचे आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी खजूर घेतलेला आहे, हा सीडलेस खजूर आहे. तर यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे. म्हणजे या खजूरमध्ये जर आपण गरम पाणी ॲड केलं तर हे जे खजूर आहेत ते लवकर मऊ होतात. तर म्हणून इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. 1 वाटी घेतली, त्या वाटीमध्ये खजूर घेतलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे. तर इथे मखाणे मी अगदी 10 मिनटं मंद गॅसवरती तुपामध्ये छान मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत. हे जे मखाणे आहेत हे एकदम कुरकुरीत झाले पाहिजेत. त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, हे मखाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा 1 चमचा तूप ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये हे जे कुरमुरे आहेत, कुरमुरेसुद्धा छान मस्त भाजून घ्यायचे आहेत. आणि हे जे कुरमुरे आहेत हे कुरमुरेसुद्धा आपल्याला मंद गॅसवरती छान मस्त असे हे भाजून घ्यायचे आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की मी जो खजूर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं गोड हवं तसं तुम्ही खजूर ॲड करू शकतात. तर इथे आपले कुरमुरासुद्धा मी तुपामध्ये छान मस्त भाजून घेतलेला आहे. पुन्हा त्याच फ्राय पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि हे ड्रायफ्रूट छान मस्त भाजून घ्यायचे आहेत. अगदी 5 मिनटं हे छान मस्त भाजून घ्यायचे आहेत. आणि हे सगळं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जो खजूर आहे, तर मी गरम पाण्यातून हा खजूर काढून त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करून
करून घेतलेले आहेत। तर हा खजूरसुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे आणि ह्या तुपामध्ये छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे हा खजूरसुद्धा तुपामध्ये अजूनच मऊ होतो। तर तुम्ही इथे बघू शकतात, मी अशा पद्धतीने हे छान सगळं भाजून घेतलेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि खजूर ॲड केल्यानंतर अगदी 3 ते 4 मिनटं किंवा 5 मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे, त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। इथे कुरमुरा आणि मखाणे थंड झालेले आहेत। आता आपल्याला ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला कुरमुरा आणि मखाणे ॲड करायचे आहेत। इथे मला ज्ञानेसुद्धा मदत करतो आहे, तर त्यालाही ग्राइंड करायचं होतं। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मखाणे आणि कुरमुरा मी अशा पद्धतीने मी छान मस्त त्याची ग्राइंड करून घेतलेलं पावडर करून घेतलेली आहे। आता आपण जे ड्रायफ्रूट आणि जो खजूर छान मस्त फ्राय करून घेतला होता, तो आपल्याला या ग्राइंडरमध्ये ॲड करायचा आहे। इथे मी जागरी पावडर घेतलेली आहे, अगदी छोटी वाटी। तर साधारणपणे आपल्याला मोठे 2 चमचे जागरिक पावडर ॲड करायचे आहे आणि जागरिक पावडर ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण लावायचं आहे, छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की ग्राइंड केल्यानंतर सगळं एकजीव एकत्र झालेलं आहे। हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे मी हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हा जो तूप आहे, तर मला असं वाटलं की सपोज समजा याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लाडू वळवताना थोडंसं तूप ॲड करावा लागला, तर आपण तूप मेल्ट करून यामध्ये ॲड करूया, पण तशी गरज नाही लागलेली। मुळात यामध्ये तूप आहे। तर तुम्ही बघू शकतात, तर इथे हातावरती हे लाडू छान मस्त आपल्याला वळवून घ्यायचे आहेत। तर इथे मी अशा पद्धतीने हा लाडू वळवून घेतलेला आहे। आता जे बाकीचं सारण आहे, तर बाकीच्या सारणाचे सुद्धा आपण लाडू वळवून घेऊया आणि हे जे लाडू खूप पौष्टिक आहेत आणि खूप टेस्टी लागतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तर इथे आपले लाडू छान मस्त तयार झालेले आहेत आणि ज्ञानेशलाही लाडू हवा आहे, पण मी आधी नैवेद्य ठेवणार आहे। तर तुम्ही सुद्धा असं नैवेद्य नक्की ट्राय करून बघा, खूप छान। तर गाईज, आमची पूजा म्हणजे आज संकष्टी चतुर्थी आहे, तर त्यानुसार पूजा झालेली आहे आणि आपण गणपती बाप्पांना प्रसादसुद्धा ठेवलेला आहे आणि लाडू एवढे छान झालेत ना, आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केले, कधी ट्राय नव्हते केले, पण एकदम छान आणि एकदम पौष्टिक। आणि त्या लाडूमध्ये मखाने, कुरमुरा प्लस काजू बदाम शेंगदाणे याचा ना फ्लेवर त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे, प्लस आपण त्याच्यावरती गोड पावडर आणि खजूर टाकलेला, त्याच्यामुळे तो लाडूचा जो फ्लेवर आहे तो खूप छान आहे। म्हणजे ते लाडू खूप टेस्टी लागतात आणि हे जे लाडू आहेत ना, थंडीच्या दिवसांमध्ये हे लाडू खूप पौष्टिक आहेत।
तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. प्रसाद म्हणून नक्कीच करा, पण जर थंडीच्या महिन्यामध्ये जो मला मुलांना पौष्टिक असं काय द्यायचं असेल ना तर नक्की द्या. किंवा तुम्ही मखाणे किंवा खजूर याचेसुद्धा तुम्ही लाडू तयार करू शकतात. लाडू खूप छान लागतात, ऑसम लागतात. कारण मी करत होती तर करता करता ज्ञानेशने 2 लाडू खाल्लेत आणि मी पण आता प्रसाद ठेवल्यानंतर मी सुद्धा थोडंसं लाडू टेस्ट केला होता. एक लाडू टेस्ट केला, एवढा लाडू टेस्टी होता म्हणून मी अजून 3-4 लाडू खाऊन टाकले. तू 2 लाडू खाऊन मोकळा झालायस. तर ज्ञानेशने पण 2 लाडू खाल्ले, त्यालाही लाडू खूप आवडले. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर खूप दिवस आहे ना मला आणि ज्ञानेशला, आम्हाला दोघांनाही इथे ना थोडं बिल्डिंगच्या खाली उतरून थोडं पुढे चालत गेलं की एक टेकडी लागते. त्या टेकडीच्या साईडला एक खाऊ गल्ली आहे. तर आता ती मला असं वाटतं की 1-1.5 महिना झाला असेल ती खाऊ गल्ली अपोजिट साईडला झालेली आहे. कारण जिथे खाऊ गल्ली होती ना तिथे आता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर तिथे ना जिथे खाऊ गल्ली होती ना तिथे ना खूप मोठी स्पेस आहे आणि त्या स्पेसवरती खूप सारे कबूतर असतात. आणि तिथे आता सकाळच्या टायमाला म्हणजे 10 ते 12 या टायमामध्ये खूप जण तिथे कबुतरांना तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी जेही काय असेल कडधान्य त्यांना खायला देतात आणि खूप सारे कबूतर येतात आणि ते बघायला मुळात खूप छान वाटतं. तर एक ज्ञानेची खूप इच्छा होती की त्याला तांदूळ टाकायचे आहेत कबुतरांना, हो ना? हां, तर तेच. तर तो नेहमी मला बोलायचा, मम्मी चल ना, मम्मी चल ना, मम्मी आपण कधी जाऊया वगैरे. तर आता आम्ही तेच चाललो आहोत, कबुतरांना तांदूळ टाकायला चाललो आहे, हो ना? हो. चला आता निघायचं मग. चला. आमची उंची वाढत नाही म्हणून आम्ही स्टूलवरती उभं राहिलो आहे बघा. हा स्टूलवरती उभा होता आणि आम्ही हा स्टूलवरून अशा उड्या मारतो. मग लागलं तरी चालेल काय? नाही. मारली उडी. चला मग निघायचं का आता? हा मग चल लवकर ज्ञानेश.
गुड इव्हिनिंग गाईज. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. ज्ञानेशसुद्धा कराटे क्लासला गेलेला आहे आणि माझी जी काही पेंडिंग कामं होती ना, थोडं मला आवरायचं होतं वगैरे, तर मी ते सगळं आता आवरून घेतलेलं आहे. आणि दुपारी आम्ही बाहेरून आल्यानंतर जेवलो आणि थोडा वेळ आराम केला. तर तुम्ही बघू शकतात की मी दुपारी काय जेवण केलं होतं. तर इथे मी अप्पम केलं होतं प्लेटमध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता इडली. तर मी आज इडली सांबार चटणी केलं होतं. ही तर खालीची कढई आहे, या कढईमध्ये सांबार आहे. तर मी आज इडली सांबार आणि चटणी केली होती जेवणासाठी आज, कारण ज्ञानेशला आज इडली खायची होती म्हणून. आणि मी इथे माझ्यासाठी आता ग्रीन टी गरम करून घेतलेला आहे. प्लस दुपारी मी भांडी नव्हते घासली, तर मी आता झोपून उठल्यानंतर मी ही भांडी घासून घेतलेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता हा इडलीचा भांडा आहे. तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे. तर म्हणजे कसं माहिती आहे का, तुम्हालाही माहिती आहे इडली केल्यानंतर थोडी इडली सुकते आणि ती खूप कडक बनते. म्हणजे हे जे आहे हे खूप कडक होताना आपला घासायला खूप त्रास होतो. म्हणून काय करायचं, त्याच्यामध्ये पाणी ठेवून पाणी ॲड करून
1 तास असंच ठेवून द्यायचं आहे. 1 तासानंतर किंवा 2-3 तासानंतर हे आपल्याला क्लीन करायचं आहे. मी सेम तसंच करते. तर तेच तर जेव्हा मी आता रात्रीची भांडी घासेल ना जेवण झाल्यानंतर, तेव्हा हा इडलीचा भांडासुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेईल. आणि इथे आज संकष्टी चतुर्थी आहे म्हणून मी लवकरच आज दिवाबत्ती केलेली आहे. इथे मी दिवासुद्धा लावलेला आहे तुळशीजवळ. तर गाईज, मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाकी उद्या ज्ञानेचा मॅथमॅटिक्सचा मॉडेल पेपर आहे, म्हणजे प्रॅक्टिस पेपर आहे. तर आता क्लासला गेला आहे. खरं म्हणजे तो 6 वाजता क्लासला गेला आहे. तर तो 8:30पर्यंत येईल. आणि 8:30 वाजता आल्यानंतर मग मी त्याला अभ्यासाला घेऊन बसेल. कारण मी त्याच्यासाठी एक क्वेश्चन पेपरचा सेट तयार केलेला आहे. तो त्याकडून सोडून घेईल. आणि नंतर मग आम्ही 10:30 पावणे 11 वाजता जेवू आणि झोपू. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर बाय बाय.